Okay friends, in previous lecture we are discuss about the biotechnological application in medicine consisting main three article. First one is the formation of therapeutic drugs by using the rDNA technology. Insulin पाहिला आपण. Second मध्ये पाहिला आपण various types of diseases or hereditary diseases it becomes straight due to the rDNA technology or gene of interest. They can inserted in a faulty gene that is called as the gene therapy. आणि लास्ट आपण पाहिलं की डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेसला अर्ली डायग्नोस करून जे ट्रीटमेंट दिलं जातं ज्याच्यासाठी आपण मॉलिक्युलर डायग्नोसिसमध्ये PCR पाहिला, इलायझा टेस्ट पाहिला किंवा अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन्स युटिलाइज करून इलायझा टेस्टमधील आपण व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस डायग्नोस करतात किंवा प्रोब आहे हायब्रिडायझेशनसाठी किंवा रेडिओ ॲटोग्राफी आपण पाहिलं. ऑल दीज आर द टेक्निक्स विच इज युटिलाइज्ड इन द मेडिसिन फील्ड बाय युझिंग द बायोटेक्नॉलॉजी किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आत्तापर्यंतचा जो पार्ट्स होता ज्यांच्यामध्ये हे जे ॲप्लिकेशन्स होते याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा बेस माहीत असणं गरजेचं होतं. याच्यानुसार हे दोन आर्टिकल आपण कंप्लीट केलेत. पण याच्यानंतरचा हे जे दोन आर्टिकल्स आहेत ज्याला आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणतो आणि दुसरा आहे ज्याला आपण इथिकल इश्यूज ऑलरेडी NCERT मधलं लाईन टू लाईन जशाला तसे आजपर्यंत MCQs विचारलेत. आपण याच्यावरच फोकस करणार आहेत की ॲक्च्युअल कोणत्या पार्ट्सवर MCQs विचारला जातो आणि ती थेरी कशा पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. लाईन टू लाईन थेरी आहे पण त्यातले टिपिकल काही वर्ड्स आहेत फक्त त्याच्यावरच MCQs येणार आहेत. तो आपण डिस्कस करतोय. आता या ठिकाणी नाव काय दिलं ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. कुणाला म्हणतो आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स? फॉर एक्झाम्पल कुठल्याही एखाद्या ॲनिमल्समध्ये त्याचं जी ओन जेनेटिक मटेरियल आहे त्या ओन जेनेटिक मटेरियलमध्ये जो जीन ऑफ इंटरेस्ट आपण इन्सर्ट करतात आणि त्या जेनेटिक मटेरियलला जे मॅनिप्युलेट केलं जातं आणि मॅनिप्युलेट केलेल्या जेनेटिक मटेरियल ज्यावेळेस तो ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ प्रोटीन और इन द फॉर्म ऑफ एन्झाईम ज्यावेळेस एक्सप्रेस करतो त्यावेळेस त्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. अतिशय सिंपल वाक्य तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. ॲनिमल्स आहे एक इमॅजिन करा. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्समधील मॅक्झिमम वाक्य लक्षात ठेवा की 95% ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हणून आपण माईसचा उपयोग करतो. काऊ आहे त्याच्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये गोट आहेत, शिप्स आहेत. पण यांच्यापैकी सर्व ट्रान्सजेनिक ॲनिमल्सपैकी सर्वात जास्त कुणाचा जर लॅबोरेटरीमध्ये उपयोग केला असेल ट्रान्सजेनिक ॲनिमल्ससाठी तर तो कोण असतो? माईस. आणि त्याचा पर्सेंटेज लक्षात ठेवा कोणता आहे? 95%. आपण पुढे डिटेल्समध्ये त्याच्यावर चर्चा करतोय. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कुणाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल एक ॲनिमल्स आहे, शिप आहे, कौ आहे किंवा पिग्ज आहेत. कोणतं एक ॲनिमल आहे. या ॲनिमलचं पर्टिक्युलर काय असतं? त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. या ॲनिमलमध्ये ॲनिमलचं ओन जेनेटिक काय आहे? मटेरियल आहे. जेनेटिक मटेरियलला आपण काय म्हणतात? दॅट इज कॉल्ड लाईक द DNA अँड ऑल DNA किंवा ऑल जीन्स लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम ज्याला आपण जिनोम पण म्हणतो. असं इमॅजिन करा या ॲनिमलचं जेनेटिक मटेरियल जे आहे तो DNA किंवा DNAमध्ये जे टोटल नंबर ऑफ जीन्स आहेत आणि त्या जीन्सला लोकेशन कुणावर आहे? हा DNAचा पार्ट्स आहे. मग या DNAवर मेनी काय असतात? जीन्स असतात आणि हा एंटायर जो जीन्स आहे याला आपण जिनोम असं म्हणतात. Animals own genetic material they are present in the form of DNA and on the DNA the different types of genes are present, so that is called like the own genetic material of that animal. But whenever the recombinant DNA technology काय करतो आपण या DNA मध्ये in some region या ठिकाणी आपण एक न्यू जीन ऑफ इंटरेस्ट काय करतो आपण त्याला इनकॉर्पोरेट करतो किंवा जीन ऑफ इंटरेस्ट त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. आता हा जो DNA आहे किंवा हा जो जीन आहे तो फॉरेन DNA किंवा त्याला एलिन DNA असं म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? एलिन DNA. मग या ठिकाणी एलिन DNA किंवा फॉरेन DNA किंवा जीन ऑफ इंटरेस्ट म्हणतो आपण तो यांच्यामध्ये फिट केला तर हे जेनेटिक मटेरियल ओन आहे की मॅनिप्युलेट आहे? करेक्ट. याला मॅनिप्युलेट म्हणायचं. म्हणजे जेनेटिक लेवलला आपण त्याला काय केलं? चेंज केलं, मॉडिफाईड केलं. तर याला DNAला शब्द काय वापरणार तुम्ही? मॉडिफिकेशन ऑफ DNA. काय म्हणायचं याला? मॉडिफिकेशन ऑफ DNA. ॲक्च्युअल जेनेटिक मटेरियलला काय केलं मी? मॉडिफाईड केलं. मॉडिफाईड केलं म्हणजे जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो त्यांच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केला. आणि सर्वांनाच माहिती आहे की नॉर्मल ज्यावेळेस हा DNA काय करतो? ट्रान्सक्रिप्शन करतो.
ट्रान्स्क्रिप्शन्स केल्यानंतर तो काय तयार करतो, दॅट इज कॉल्ड लाईक द mRNA फॉर्मेशन होतो. आणि mRNA फॉर्मेशन झाल्यानंतर यांचं काय होतं पहा, ट्रान्सलेशन होतं. काय होतं, ट्रान्सलेशन. आणि ट्रान्सलेशन झाल्यानंतर डिफरंट टाईपच्या हा प्रोटीन फॉर्म किंवा एन्झाईम्स अंडरगोज द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. पहा, जेनेटिक मटेरियलमध्ये आपण काय टाकलं, जीन ऑफ इंटरेस्ट टाकला. याच नॉर्मली जेनेटिक मटेरियल आपण काय केलं, मॉडिफिकेशन म्हटलं, त्याला काय म्हटलं आपण, मॅन्युप्युलेशन ऑफ DNA. आणि ज्यावेळेस या DNAचं ट्रान्स्क्रिप्शन होऊन mRNA तयार होतो, mRNAचं ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन तयार होतं, तर हा प्रोटीनच्या फॉर्ममध्ये तो जीन एक्सप्रेस झाला. जेवढं काही जेनेटिक मटेरियल आहे त्याला ज्यावेळेस एक्सप्रेस केलं जातं त्यावेळेस तो एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ, कोणत्या फॉर्ममध्ये होतो, प्रोटीनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस होतो. तर इथं एक नवीन कॅरेक्टर आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हेनेवर दिस नॉर्मल DNA, जो ऑर्गॅनिझमचा नॉर्मल DNA तो ट्रान्सक्राईब झाला, ट्रान्सलेट झाला आणि त्यानं त्याचं प्रोटीन तयार केलं. ॲट द सेम टाईम जो आपण जीन ऑफ इंटरेस्ट त्याच्या जिनोममध्ये आपण इनकॉर्पोरेट केला, याचंही काय होतं, ट्रान्स्क्रिप्शन. याचाही स्मॉल पार्ट कशामध्ये कन्वर्ट होतो, कोडॉनमध्ये. आणि हाच ट्रान्सलेट होऊन यांचंही स्पेसिफिक काय तयार होतं, प्रोटीन तयार होतं. म्हणजेच जो आम्ही डिझायर्ड DNA आहे तो डिझायर्ड DNA इनकॉर्प केला, त्याचं ट्रान्स्क्रिप्शन झालं, त्याचं ट्रान्सलेशन झालं आणि दे कॅन एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ देअर ओन प्रोटीन. मग हा जो प्रोटीन आहे तो प्रोटीन या ॲनिमलचा आहे का, हा एक्सप्रेशन ह्या ॲनिमलचा आहे का, नाही आहे. कारण या ॲनिमलमध्ये असा जीनच नव्हता. आम्ही अदर सोर्सेसमधून अदर ऑर्गॅनिझमचा एक जीन घेतला, याच्या जिनोममध्ये टाकला, ज्यांच्यामुळं यानं याचं प्रोडक्शन तर प्रोटीनचं तयार केलंच, परंतु याच्यासोबत किंवा यांच्या सायमल्टेनियसली हा जो असणारा जीन आहे हा सुद्धा एक्सप्रेस कशामध्ये झाला, अदर प्रोटीनच्या फॉर्ममध्ये. जे प्रोटीन नॉन जिनोमिक किंवा नॉन जेनेटिक मटेरियल ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल्स, या ॲनिमलचा हा प्रोटीन आहे का, या ॲनिमलचं हे जेनेटिक मटेरियल आहे का, नाही आहे. पण ह्याच ॲनिमलच्या बॉडीमध्ये हे प्रोटीन तयार झालं तर अशा ॲनिमलला एक नाव दिलं जातं, ज्याला म्हणायचं ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. लक्षात येईल आहे. सिंपल आणि साधारण उदाहरण लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण स्वतःचं उदाहरण एक्झाम्पल घेऊ. आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस आपला जिनोम आहे किंवा आपलं जे जेनेटिकल कॅरेक्टर आहे त्या जेनेटिकल कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होणारच आहे. पण याशिवाय जो जीन ऑफ इंटरेस्ट आपल्या बॉडीमध्ये जिनोममध्ये जर आपण इनकॉर्पोरेट केला तर तोही त्या सायमल्टेनियसली जिनोमसोबत काय होतो, एक्सप्रेस होतो इन द फॉर्म ऑफ प्रोटीन. ॲक्च्युअल ते प्रोटीन आपल्या ओन बॉडीचं आहे का, नाही आहे. अदर सोर्सेसपासून तयार केलं. कोणती टेक्नॉलॉजी वापरली, RDNA टेक्नॉलॉजी. मग प्रोडक्ट जो मिळाला तो प्रोडक्ट कुणाचा आहे, अदर ऑर्गॅनिझमचा. पण अदर ऑर्गॅनिझमचा ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केला तर आपली बॉडी ही काय झाली, ट्रान्सजेनिक झाली. काय म्हटलं आम्ही त्याला, ट्रान्सजेनिक. तर इथं सिंपल वाक्य लक्षात ठेवायचं आहे. व्हेनेवर द एनी जेनेटिक मटेरियल और एनी ॲनिमल्स विच हॅव्हिंग देअर ओन जेनेटिक मटेरियल इट बिकम्स मॉडिफाईड और मॅनिपुलेट अँड दॅट प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट. दे आर such type of organism that is known as the transgenic animals. लक्षात दिलं आहे. मग आता ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हटलं तर मॅक्झिमम कोणते ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत, तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कौ आहे, ट्रान्सजेनिक ॲनिमल शीप आहे, किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पिग्ज आहेत, किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स रॅट आहेत, रॅबिट आहे, माईस आहे. ऑल दीज आर द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर यांच्यात सर्वात मॅक्झिमम जर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स म्हटलं तर कुणाला म्हणतो आपण, माईस, विच कॉन्ट्रीब्युट्स अबाउट द 95% ट्रान्सजेनिक animals. So what is the main purpose or reasons for the formation of such type of transgenic animals? काय गरज आहे, काय बेनिफिट्स आहेत, काय रिझन्स आहेत की आम्हाला हे जेनेटिक मटेरियल मॉडिफाईड करून ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करायची, किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण का तयार करतात, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट टू मॅन्युफॅक्चर देअर मॉनिप्युलेट ऑफ देअर जेनेटिक मटेरियल ऑर जीन. तर याचे जे मेन रिझन्स आहेत इथं आम्हाला 5 रिझन्स लक्षात ठेवायचे. ज्यापैकी पहिलं नाव दिलं पहा, दॅट इज कॉल्ड द नॉर्मल ग्रोथ अँड देअर, किंवा त्याला मॉर्फॉलॉजी अँड फिजिओलॉजी म्हटलेलं आहे. किंवा डायरेक्टली लक्षात ठेवायचं त्यांच्या जी स्ट्रक्चर आहे किंवा त्याची जी नॉर्मल बॉडीचं मेटाबॉलिझम आहे आणि त्याची जी फिजिओलॉजी आहे ती आम्हाला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी आम्ही जेनेटिक मटेरियल जर चेंज केलं तर त्यांच्यामधलं जे मेटाबॉलिझम आहे आणि त्यांची जी फिजिओलॉजी आहे यांच्यामध्ये व्हॉट एव्हर चेंजेस होतात किंवा काय इफेक्ट होतात हे आम्हाला स्टडी करायचं आहे पहिल्या आर्टिकलमध्ये.
दुसरा पाहायचं आम्हाला डिफरंट टाईप्स ऑफ डिसिजेस जे आहेत त्या डिसिजेसचं स्टडी करण्यासाठी आम्हाला या जेनेटिक मटेरियलला काय करावं लागतं, मॉडिफाईड करावं लागतं. यानंतर तिसरं आहे डिफरंट टाईप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्टचं फॉर्मेशन करण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आम्हाला तयार करावं लागतात. फर्स्ट काय म्हटलं, नॉर्मल मेटाबॉलिझम अँड देअर फिजिओलॉजीसाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करायचे. दुसरं डिफरंट टाईपचे जे डिसिजेस आहेत त्यांना स्टडी करण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करायचे. डिफरंट टाईप्स ऑफ बायोलॉजिकल जे प्रोडक्ट्स असतात ते प्रोडक्टचं प्रोडक्शन्स करण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करावं लागतात. आणि लास्टचे 2 वाक्य लक्षात ठेवायचं आहे, त्याला आपण काय नाव दिलं, डिसिजेस जे आहेत, स्टडी ऑफ डिसिजेस. आता इथं डिसिजेस सेफ्टी किंवा सेफ्टीसाठी किंवा टॉक्सिसिटी चेक करण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करावे लागतात, जेणेकरून आपण डिफरंट टाईप्स ऑफ जे जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिकल मटेरियल मॅनिप्युलेट केल्यानंतर त्यांना टेस्टिंग करण्यासाठी, म्हणजेच आपण टेस्टिंग स्टडी सेफ्टी टेस्टिंग म्हणतो आपण, डिसिजेस पासून प्रोटेक्ट करण्यापासून जे आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार केलं ते डायरेक्टली इंट्रोड्यूस ह्युमन बॉडीमध्ये करण्याच्या ऐवजी आम्हाला त्यांचं सेफ्टी पाहण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करावे लागतात. तर या सर्व रिझनसाठी आम्हाला कुणाची गरज लागते, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्समधील जे फर्स्ट स्टेटमेंट दिलं, काय नाव दिलं त्याला, नॉर्मल मेटाबॉलिझम. फर्स्ट कोण आहे, नॉर्मल मेटाबॉलिझम अँड फिजिओलॉजी. नॉर्मल मेटाबॉलिझम अँड फिजिओलॉजी. ॲक्च्युअल आपल्याला दोन्ही वर्ड्स माहिती आहेत. मेटाबॉलिझम कुणाला म्हणतो आपण, डिफरंट टाईप्स ऑफ लाईफ प्रोसेसेस दे आर ऑकरिंग इन 2 मेन ग्रुप. वन इज द एनाबॉलिझम, अनदर वन इज द कॅटाबॉलिझम. दे गेट टुगेदर टू फॉर्म द मेटाबॉलिझम. म्हणजे मेटाबॉलिझम इज द वन ऑफ द कॅरेक्टर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मेटाबॉलिझम आहे म्हणजे तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर या मेटाबॉलिझममध्ये जे व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोसेसेस होतात त्या प्रोसेसेस किंवा त्याची जी फिजिओलॉजी आहे तर त्या फिजिओलॉजीला ऑपरेट कसं केलं जातं किंवा ती फिजिओलॉजी कशा पद्धतीनं ऑपरेट होते, ती लाईफ प्रोसेसेस कशी ऑपरेट होते, कशा केमिकल रिॲक्शन्स होतात, याच्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमल्सची गरज लागते. एक सिंपल उदाहरण लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये जो आपण थेरप्युटिक ड्रग्समध्ये मेडिसिन पाहिलं ज्याचं नाव काय दिलं आपण, इन्सुलिन. तर मला सांगा, इन्सुलिनचं मेन फंक्शन आपल्या बॉडीमध्ये काय आहे, टू रेग्युलेट द ग्लुकोज मेटाबॉलिझम. करेक्ट. म्हणजेच बॉडीमध्ये जे ग्लुकोज मेटाबॉलिझम आहे किंवा जे ब्लडमधलं ग्लुकोजचं लेवल आहे ते ग्लुकोजचं लेवल नॉर्मल किंवा मेंटेनन्स करणारा जो हार्मोन्स आहे, ज्या हार्मोनला काय म्हणतो आपण, इन्सुलिन. मग आपल्याला इन्सुलिनचं मेन फंक्शन काय आहे किंवा इन्सुलिनचं मेटाबॉलिझममध्ये नेमकं काय कार्य आहे किंवा त्याला कोणते फॅक्टर्स लागतात हे जर स्टडी करायचं असेल तर ऑलरेडी आम्हाला आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन हे एक्सप्रेस करून स्टॉप करून चालणार आहे का, नाही आहे. तर हेच स्टडी करण्यासाठी आम्ही डिफरंट टाईपचे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी एखादा कौ असेल किंवा पिग असेल किंवा शीप असेल, अशा ऑर्गॅनिझममध्ये एखादा जीन काय करतो आपण, सप्रेस करून पाहतो. आपल्या बॉडीतला एखादा जीन आहे तो जीन त्यांच्यामध्ये जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण त्यांच्या बॉडीमध्ये काय करतो, आपण इनकॉर्पोरेट करतात. आणि इनकॉर्पोरेट केल्यानंतर त्याचं प्रोडक्शन्स काय आहे आणि तो प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याच्या बॉडीवर कोणता मेटाबॉलिझममध्ये व्हेरिएशन येतं, कोणते डिफरन्सेस येतात, हे आपण तिथं स्टडी करतात. म्हणजेच एखादा जीन आपल्या बॉडीमध्ये कोणता इफेक्ट करून आणतो किंवा तो जर नसेल तर आपल्या मेटाबॉलिझममध्ये काय चेंज होतो हे सर्व पाहण्यासाठी असे जीन आपण अदर ऑर्गॅनिझममध्ये इनकॉर्पोरेट करतात आणि स्टडी करतात की तो कोणत्या पद्धतीनं त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय आणि एक्सप्रेस होत नसेल त्याच्या बॉडीमध्ये किंवा त्याच्या मेटाबॉलिझममध्ये कोणता इफेक्ट येतो. तर हे आपल्याला सर्व पाहण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज असते. ज्या ठिकाणी तुम्हाला NCERTमध्ये मेन्शन्स केलं आहे इन्सुलिन, ज्याला आपण इन्सुलिनला एक ग्रोथ फॅक्टर, मग इन्सुलिन जसे हार्मोन्स आहेत तसं ग्रोथ फॅक्टर तयार करणारे जे हार्मोन्स आहेत त्यांना जर आपण इनहिबिट केलं तर एक्सप्रेशनमध्ये काय चेंज होतो, मेटाबॉलिझममध्ये काय चेंज होतो, त्याचा बॉडीवर इफेक्ट काय होतं, अदर मेटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये कोणते डिस्टर्बन्स होतात किंवा कोणता प्रोडक्ट तयार होतं, हे सर्व स्टडी करण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज आहे. त्याला काय म्हणतो आपण, नॉर्मल मेटाबॉलिझम अँड फिजिओलॉजी. दुसरा त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला स्टडी ऑफ डिसिजेस. स्टडी ऑफ
डिसीजेस. आता या ठिकाणी डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस आहेत, पण डिसीज क्रिएट होणारा जो जीन आहे किंवा ज्या जीनमुळं मॉडिफाईड झाल्यानंतर जे डिफरंट टाईपचे डिसीजेस होतात, ही आम्हाला स्टडी करण्यासाठी आम्ही असे जीन किंवा डिसीज कॉजिंग जी जीन्स असतात ते अदर ॲनिमल्समध्ये आम्ही ट्रान्सफर करतात किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करतात आणि त्यांच्या बॉडीमध्ये डिसीज कॉजिंग जीन कोणतं आहे, त्यांच्या डिसीज क्रिएट करणारे कोणते प्रोटीन तयार होतात आणि त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी कोणते ड्रग्ज आपल्याला युटिलाइज करता येतील. तर असे स्टडी ऑफ डिसीजेस करण्यासाठी सुद्धा आम्ही ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज आहे. तर ॲक्च्युअल यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर MCQ विचारण्यासारखा पॉईंट्स कोणताच नाही आहे. यांच्यानंतर जर पाहिलं आपण स्टडी ऑफ डिसीजेस, तर डिसीजेसचे नावं लक्षात ठेवा. त्या ठिकाणी पहा कॅन्सर हा डिसीज दिलेला आहे किंवा स्टडी ऑफ कॅन्सर टाईप ऑफ डिसीज. त्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये येणारा सिस्टिक फायब्रोसिस आहे किंवा त्यांच्यामध्ये जे डिफरंटिलायझेशन ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स, ज्याला काय नाव दिलं आम्ही, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. इथं काय लिहिलं याच्यापेक्षा आधी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स हा ट्रान्सजेनिक ॲनिमल्समध्ये समजून घेण्यासाठी एक पार्ट लक्षात ठेवा. मेडिसिन फील्ड्समध्ये आपण पाहिलं की व्हेरियस टाईप्स ऑफ थेरपेटिक ड्रग्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, एन्झाईम्स असेल, या सर्वांचं प्रोडक्शन्स आपण एक तर ट्रॅडिशनल मेथड अँड बाय युझिंग द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, याच्यापासून आपण जे डिफरंट टाईप्स ऑफ ट्रीटमेंट करण्यासाठी जे प्रोडक्ट्स तयार केलं, हेच प्रोडक्ट आपण डायरेक्टली ॲनिमल बॉडीमधून जे प्रोड्यूस करतात त्यावेळेस त्या ठिकाणी कोणता वर्ड्स येईल, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. एक सिंपल आणि साधं उदाहरण पहा. आपण इन्सुलिन पाहिलेलं आहे. इन्सुलिनच्या स्ट्रक्चरमध्ये हाऊ मेनी पॉलिपेप्टाइड चेन्स प्रेझेंट असतात पहा. 2 पॉलिपेप्टाइड चेन. कोणत्या होत्या 2 पॉलिपेप्टाइड चेन, अल्फा आणि बीटा. प्रो इन्सुलिन ज्यावेळेस म्हटलं आपण त्यावेळेस त्या प्रो इन्सुलिनमध्ये पॉलिपेप्टाइड चेन किती असतात, 3, ज्याला म्हटलं आपण A पॉलिपेप्टाइड चेन. त्यानंतर लिंकरमध्ये C पॉलिपेप्टाइड चेन आणि नंतर B पॉलिपेप्टाइड चेन. पण ज्यावेळेस तो ॲक्टिव्ह किंवा ज्यावेळेस तो इन्सुलिन हा मॅच्युअर्ड होतो त्यातली C पॉलिपेप्टाइड चेन काय होते, डिजेनरेट होते आणि A आणि B पॉलिपेप्टाइड चेनला काय करतो आपण, डायसल्फाइड बॉन्ड तयार करून मॅच्युअर्ड इन्सुलिन किंवा फंक्शनल इन्सुलिन तयार करतात. याच्यासाठी आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार केलं. तर आता इथे ॲक्च्युअल ॲनिमल्स म्हणण्यापेक्षा ट्रान्सजेनिक ज्यावेळेस म्हटलं आपण तर पहा आपण काय केलं होतं, A पॉलिपेप्टाइड चेन तयार करणारा जो जीन आहे तो E कोलाई सेलमध्ये टाकला सेपरेटली. B पॉलिपेप्टाइड चेन तयार करणारा जीन आपण सेपरेटली E कोलाई सेलमध्ये टाकला. तर ती E कोलाई सेल ही कशाचं फॉर्मेशन्स करते, एक आहे ती B पॉलिपेप्टाइड चेन करते, एक आहे तो A पॉलिपेप्टाइड चेन तयार करतं. म्हणजेच ह्या 2 E कोलाई सेल काय झाल्या, ट्रान्सजेनिक झाल्या. सेम तीच थीम इथं लक्षात ठेवायची आहे. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी आम्ही ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करतात. तर या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल ह्युमन प्रोटीन, जे MCQs विचारले जातात तेच फक्त शब्द मी इथे लिहिलेत. ह्युमन प्रोटीन जे आहेत ते ह्युमन प्रोटीन अशा ऑर्गॅनिझममध्ये आपण प्रिपेअर करतात की ते ह्युमन प्रोटीन तयार करणारा अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हा जो प्रोडक्ट आहे, हा प्रोडक्ट प्रिपेअर करणारा जो जीन आहे तो जीन आपण ऑर्गॅनिझममध्ये किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्समध्ये इंट्रोड्यूस करतात, ज्यांच्यामुळं हा अल्फा-1 अँटीट्रिप्सिन्स हे केमिकलचं प्रोडक्शन्स केलं जातं. इमॅजिन करा की अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हे केमिकल आहे, जे केमिकल्स कशासाठी लागतं, फॉर द ट्रीटमेंट ऑफ एम्फायसेमा. एम्फायसेमा हा जो डिसीज आहे हा ॲक्च्युअल रेस्पायरेटरी डिसीज आहे. कोणता डिसीज आहे, हा रेस्पायरेटरी डिसीज आहे. पुढे आपण रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये डिटेल्स पाहणार आहात. इथं नाव लक्षात ठेवा, एम्फायसेमा इटाचा डिसीज कुठे होतो, तो रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये. म्हणजे रेस्पायरेटरी डिसीज हा एम्फायसेमाची ट्रीटमेंट देण्यासाठी आपण कोणतं केमिकल युटिलाइज करतात, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. अशा अल्फा-1 अँटीट्रिप्सिनच्या केमिकलचं प्रोडक्शन्स करणारा जीन आम्ही आयसोलेट करतात आणि आयसोलेट करून एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये त्याला प्रोड्यूस करतात आणि ते प्रोडक्शन झालेला जो केमिकल्स आहे तो झाला बायोलॉजिकल प्रोडक्ट. आणि हा ज्या ॲनिमल्समध्ये आपण प्रोड्यूस करतात तो ॲनिमल कोण झाला, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर इथं लक्षात ठेवायचं, एम्फायसेमाच्या ट्रीटमेंटसाठी कोणत्या केमिकलची गरज आहे, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. याला प्रिपेअर करण्यासाठीचा जो जीन आहे तो आपण कोणामध्ये इंट्रोड्यूस करतात, ऑर्गॅनिझममध्ये. कोणता ऑर्गॅनिझम झाला तो, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. बट ट्रान्सजेनिक ॲनिमल्स विच प्रोड्यूस द डिफरंट टाइप्स ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट अँड that product is utilized for the various types of diseases to treat. आता एम्फायसेमा आहे, सिमिलर अटेम्प्ट सारखेच आपण डिसीज पाहिलं.
तर सिस्टिक फायब्रोसिस आहे किंवा फिनाइल कीटोयुरिया आहे, यांच्यासारखेच अटेम्प्ट किंवा ह्या डिसीजला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण जे बायोलॉजिकल प्रोडक्ट्स तयार करतात ते सुद्धा करण्यासाठी आम्हाला कुणाची गरज आहे, तर या ठिकाणी आम्हाला बायोलॉजिकल प्रोडक्ट तयार करण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज आहे. याच्यानंतर हमखास विचारला जाणारा क्वेश्चन्स, कंटिन्युअसमध्ये पुन्हा पुन्हा विचारला जाणारा क्वेश्चन्स आहे. तर असं बायोलॉजिकल प्रोडक्ट्समध्ये जे फर्स्ट एक ट्रान्सजेनिक काऊ तयार केली होती इन 1997. 1997 इयर लक्षात ठेवा. फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊ, ज्या काऊचं नाव आहे रोझी. ही ॲक्च्युअल कोण आहे? ट्रान्सजेनिक काऊ आहे. नाव लक्षात ठेवा, ट्रान्सजेनिक काऊ आहे. या ट्रान्सजेनिक काऊला फर्स्टला कधी प्रिपेअर केलं? 1997मध्ये. आणि 1997मध्ये त्या काऊचं नाव काय होतं? रोझी. जे काऊ हे काय प्रोड्यूस करते? बायोलॉजिकल प्रोडक्ट. कोणता? ह्युमन प्रोटीनचं प्रोडक्शन्स करते. ते कुणाचं प्रोडक्शन करतं? ह्युमन प्रोटीन एनरिच्ड मिल्क. म्हणजे जर आपण पाहिलं नॉर्मल काऊ जे मिल्क प्रोडक्शन्स करतं, ते मिल्क प्रोडक्शनमध्ये जे न्यूट्रिशनल प्रोटीन आहे, त्या न्यूट्रिशनल प्रोटीनपेक्षा ह्युमन बॉडीमध्ये जे प्रोटीन तयार होतं, ते ह्युमन बॉडीमधलं प्रोटीन हे प्रोड्यूस करणारा जीन हा इनकॉर्पोरेट कुणामध्ये केला? आपण रोझी काऊमध्ये केला. म्हणजे ट्रान्सजेनिक काऊ कुणाला म्हटलं आपण? ट्रान्सजेनिक काऊ 1997मध्ये जी तयार केलं त्या काऊमध्ये काऊचं नाव काय होतं? रोझी. त्यांच्यात कोणता जीन इंट्रोड्यूस केला? जो ह्युमन प्रोटीन तयार करतो. म्हणजे नॉर्मल फिमेल्समध्ये आफ्टर पार्च्युरेशन जे लॅक्टेशन प्रोसेस होते किंवा मिल्क प्रोडक्शन्स तयार होतं, आणि त्या मिल्कमध्ये जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यातलं जे प्रोटीन आहे, त्या प्रोटीनला काय म्हणतो आपण? ह्युमन प्रोटीन. तर ते ह्युमन प्रोटीन प्रोड्युसिंग जीन किंवा तो जीन ऑफ इंटरेस्ट कुणामध्ये इन्कॉर्पोरेट केला? ट्रान्सजेनिक काऊ. काऊचं नाव रोझी. ज्यामुळं तिचं जे मिल्क प्रोडक्शन्स होतं नॉर्मल काऊपेक्षा, तर नॉर्मल काऊ आणि रोझी काऊ ह्या ट्रान्सजेनिक ॲनिमलमधलं जर प्रोटीन पाहिलं तर ह्युमन प्रोटीन प्रोड्युसिंग जे न्यूट्रिशनल व्हॅल्यू ती कुणामध्ये पाहायला भेटली? आपल्याला रोझीमध्ये पाहायला भेटली. ज्यांच्यामधील ज्या प्रोटीनचं किंवा प्रोटीन मिल्क त्याचं कंपॅरिझन केलं 2.4 ग्राम्स पर लिटर. आता ॲक्च्युअल आफ्टर पार्च्युरेशन किंवा आफ्टर सिझेरियन किंवा सम मदर्स आफ्टर पार्च्युरेशन दे डू नॉट प्रिपेअर किंवा ते डू नॉट मॅन्युफॅक्चर देअर लॅक्टेटिंग प्रॉपर लॅक्टेशन फॉर फीडिंग ऑफ न्यूबॉर्न बेबीज. म्हणजेच न्यूबॉर्न बेबी ज्यावेळेस आफ्टर पार्च्युरेशन किंवा सिझेरियन केल्यानंतर किंवा ड्यू टू द इनॅबिलिटी फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रॉपर लॅक्टेशन, या सगळ्या ज्या इनॲबिलिटीज फिमेल्समध्ये असतात, अशा वेळेस आर्टिफिशियली काऊ मिल्क हे न्यूट्रिशनल म्हणून आपण न्यूबॉर्न बेबीला देतो. त्यावेळेस त्या ठिकाणी नॅचरल मिल्क जे ह्युमनचं असायला पाहिजे किंवा मदरचं असायला पाहिजे, त्या मदरच्या मिल्कशिवाय त्याला अल्टरनेटिव्ह फूड म्हणून आपण कोणतं मिल्क देतो? काऊचं मिल्क देतात. ज्यांच्यात नॉर्मल काऊ असेल तर न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही लेस कुणापेक्षा असते? ट्रान्सजेनिक. तर ट्रान्सजेनिक रोझीमध्ये ह्युमन प्रोटीन प्रोड्यूस करणारा जीन इंट्रोड्यूस केला, म्हणजे तो कोण झाला? ट्रान्सजेनिक काऊ. तर याच्यासाठीही आपण इथं एक्झाम्पल लक्षात ठेवा. इन 1997 फर्स्ट ट्रान्सजेनिक काऊज आर प्रोड्यूस्ड प्रिपेअर अँड दॅट नेम इज नोन एज द रोझी विच प्रोड्यूस द ह्युमन प्रोटीन एनरिच्ड मिल्क विच हॅव्हिंग द 2.4 ग्राम्स पर लिटर प्रोटीन हे प्रिपेअर करणारा जे नॉर्मल काऊपेक्षा कसं आहे? मोर आहे. तर याच्यावरही क्वेश्चन्स विचारला जातो. अँड दॅट मिल्क कंटेन्स, लाईन टू लाईन क्वेश्चन विचारला तर या मिल्क्समध्ये कोणता कॉम्पोनंट्स आहे असं म्हटलं तर दिस मिल्क कंटेन द ह्युमन अल्फा लॅक्टाल्बुमिन. शब्द कसं लक्षात ठेवायचं? पहा, ह्युमन शब्द लक्षात राहतो, अल्फा ही शब्द लक्षात राहील. इथं आम्हाला लक्षात ठेवायचं आहे लॅक्टा मीन्स लॅक्टेशन किंवा मिल्क म्हणतो आपण त्याला, तर लॅक्टा हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर आपण प्लाझ्मा प्रोटीनमध्ये पाहिलं आहे अल्बुमिन, ग्लोब्युलिन. ॲक्च्युअली हे कोण आहेत? प्रोटीन आहे. तर या ठिकाणी परत आपण म्हणतोय ह्युमन प्रोटीन, तर प्रोटीन कोणता? अल्बुमिन. अल्बुमिन कुणामध्ये? मिल्कला काय म्हणलं? लॅक्टा अल्बुमिन. अल्फा लॅक्टा अल्बुमिन विच इज प्रेझेंट इन द मिल्क. कोणतं मिल्क? प्रोटीन रिच्ड मिल्क, ह्युमन प्रोटीन रिच्ड मिल्क जे प्रोड्यूस कोण करतं? रोझी काऊ, जी कोण आहे? ट्रान्सजेनिक. तर जे प्रोडक्शन्स आहे याच प्रोडक्शन्सला काय नाव दिलं आम्ही? बायोलॉजिकल प्रोडक्ट. पहा, फर्स्ट कोणता पाहिला आपण? मॉर्फॉलॉजी अँड नॉर्मल मॉर्फॉलॉजी अँड फिजिओलॉजी. दुसरा स्टडी ऑफ डिसीजेस. तिसरा काय म्हटलं? बायोलॉजिकल प्रोडक्ट. बायोलॉजिकल प्रोडक्ट्समध्ये काय लक्षात ठेवायचे? बायोलॉजिकल प्रोडक्ट्समधील हे वर्ड्स लक्षात ठेवा, ज्यांच्यामध्ये एक एम्फायसिमा क्वेश्चन लाईन टू लाईन खूप वेळेस विचारला. एम्फायसिमाच्या ट्रीटमेंटसाठी कोणता
कोणता प्रोडक्ट लागतं तर लक्षात ठेवायचं अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. या केमिकलचं प्रोडक्शन कोणते ॲनिमल्स करतात ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. कुणावर ट्रीटमेंट देतात एम्फायसिमा. सिमिलर अटेम्प्ट असणारे अदर डिसीज कोणते आहेत फिनाइल कीटन युरिया ज्याला PKU म्हणतो आपण किंवा सिस्टिक फायब्रोसिस साठी सुद्धा प्रोडक्ट तयार केले जातात. त्यानंतर रोजी ही ट्रान्सजेनिक काऊ केव्हा प्रोड्यूस केली किंवा कोणत्या इयर्समध्ये त्याचं ट्रान्सजेनिक काऊज प्रिपेअर करण्यात आला 1997. रोझीजमध्ये जे नॉर्मल काऊजपेक्षा जे मिल्क आहे त्या मिल्कमध्ये कोणतं कंटेंट होतं तर अल्फा लॅक्टा अल्बुमिन आणि ज्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू मोर आहे म्हणजेच पर लिटरमध्ये ते दिलेला पार्ट्स 2.4 ग्राम्स पर लिटर. दॅट इज कॉल्ड द बायोलॉजिकल प्रोडक्ट. याच्यानंतर पहा एक नाव दिलं आपण ज्याला म्हणतो आपण व्हॅक्सिन सेफ्टी. एक शब्द गेला असेल वॅक्सिनेशन्स. पहा पोलिओ डोस सर्वांनी ऐकलेला असेल. पोलिओ हा वॅक्सिनेशन ज्यावेळेस करतो आपण किंवा हेपॅटायटिसचं असेल किंवा जे डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस वॅक्सिनेशन्स केलं जातात आपण लसीकरण ज्याला म्हणतो आपण किंवा लस देतो. तर ॲक्च्युअल ही जी वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं ते प्रोडक्शन्स केल्यानंतर ते सुरुवातीला टेस्टिंग कुणावर केलं जातं अशा ट्रान्सजेनिक ॲनिमल्सवर. म्हणजेच ते ड्रग्ज किती प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह आहे किंवा इफेक्टिव्ह नाही आहे यांच्यासाठी ते बिफोर युटिलायझेशन इन ह्युमनला युटिलायझेशन करण्याच्या ऐवजी आपण कुणामध्ये ते युटिलाइज करतात तर माईसच्या बॉडीमध्ये किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्समध्ये आपण तो इनकॉर्पोरेट करतात. आणि ॲक्च्युअल त्या ठिकाणी माईसचा जास्त युटिलाइज केला जातो कारण माईस हा ॲक्च्युअल त्याचा लाईफस्पॅन हा शॉर्ट आहे आणि रिप्रोडक्शन कॅपॅसिटी मोर आहे. म्हणून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट करण्यासाठी कोणत्या ऑर्गॅनिझमचा मॅक्झिमम उपयोग करतो आपण माईसचा. याच्याऐवजी इनिशियली आपण मॅमल्स ग्रुपमधील मंकीजमध्ये हा एक्सपेरिमेंट करायचा पण यांचा लाईफस्पॅन कसा आहे मॅक्झिमम आहे आणि यांचा रिप्रोडक्शन्स जी कॅपॅसिटी ॲज कम्पेअर टू माईस ही फार कमी आहे. ज्यामुळं मेन ट्रीटमेंटसाठी किंवा ट्रान्सजेनिक ॲनिमल्ससाठी आपण मॅक्झिमम 95% कुणाचा उपयोग करतो तर माईसचा आपण उपयोग करतात. त्यासाठी आपण लास्ट व्हॅक्सिन सेफ्टी अँड व्हॅक्सिन सेफ्टीमध्ये केमिकल व्हॅक्सिन सेफ्टी किंवा टॉक्सिसिटी सुद्धा आम्हाला चेक करायची असेल एखाद्या प्रोडक्टची टॉक्सिसिटी किती प्रमाणामध्ये इन्क्रीज होते डिक्रीज होते मेंटेनन्स कसं केलं जातं यासाठी सुद्धा आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज आहे. तर पुन्हा लक्षात ठेवा लाईन टू लाईन पॅरेग्राफ वाचा त्यातले मेन टर्म्स आहे त्याला अंडरलाईन करा. याच्याशिवाय कुठलाही क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारला जाणार नाही. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कुणाला म्हणतो आपण द ॲनिमल्स विच मॅनिपुलेट देअर जेनेटिक मटेरियल. सच टाईप ऑफ ॲनिमल्स दॅट इज कॉल्ड लाईक द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. कॉमनली ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कोणते असतात कॉमनली रॅबिट आहेत रॅट आहे माईस आहे काऊ आहे शीप आहे पिग्ज आहेत. डिफरंट टाईप्स हे कोण आहेत जेनेटिक मॉडिफाईड करणारे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत. मॅक्झिमम कुणाचा उपयोग करतो आपण 95% माईसचा. म्हणजे या ट्रान्सजेनिक ॲनिमलची कशासाठी गरज आहे किंवा व्हॉट इज द रिझन्स फॉर देअर मॉडिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टू फॉर्म द ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. तर पहिला नॉर्मल फिजिओलॉजी मेटाबॉलिझममध्ये ज्यावेळेस ग्रोथवर एखादा एफेक्ट करणारा किंवा ग्रोथला प्रमोट करणारा फॅक्टर आम्हाला मेटाबॉलिझम कोणत्या पद्धतीनं करतो ते स्टडी करण्यासाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमलची गरज आहे. दुसरं व्हेरियस टाईप्सचे जे डिसीजेस आहेत त्या डिसीजेसला क्रिएट करणारे जीन क्रिएट करणारे पॅथोजन प्रोडक्ट्स कसे तयार होतात आणि ते एक्सप्रेस कसे केले जातात याचं सुद्धा आम्हाला स्टडी करण्यासाठी किंवा स्टडी ऑफ डिसीजेससाठी आम्हाला ट्रान्सजेनिक ॲनिमलचे त्यामधील डिसीजेसचे नाव लक्षात ठेवा. एक नाव दिलं तुम्हाला ज्याला काय म्हटलं आपण तर ॲक्च्युअल कॅन्सर आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस आहे रिम्युनेटेड अर्थरायटिस आहेत ॲल्झायमर्स आहेत. डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेसची नावं लक्षात ठेवा 4 डिसीजेस. याच्यानंतर आपण पाहिलं बायोलॉजिकल प्रोडक्ट हा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर केमिकल सेफ्टी अँड व्हॅक्सिन सेफ्टी. तर हा झाला तुमचा पार्ट ट्रान्सजेनिक. हे 5 पार्ट्स नाव लक्षात ठेवा नॉर्मल फिजिओलॉजी अँड मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिझम अँड फिजिओलॉजी. दुसरा स्टडी ऑफ डिसीजेस. तिसरा बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. चौथा व्हॅक्सिन सेफ्टी आणि 5वा केमिकल व्हॅक्सिन सेफ्टी जो केमिकल्सला आपण युटिलायझेशन करतात. तर हा जो पार्ट्स आपण डिस्कस केला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. इमेजमध्ये पाहतोय आपण एक ॲनिमल्स आहे ज्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये आपण ओन जेनेटिक मटेरियल पाहतोय आणि एक अदर नॉन सोर्सेस किंवा अदर ॲनिमल्सचं एक जेनेटिक मटेरियल आहे. या जीनला आपण काय नाव दिलं न्यू जीन ट्रान्सफर टेक्निक्स अँड इंट्रोडक्शन्स क्लोन्ड जीन इनटू द फर्टिलायझड एग. ॲक्च्युअल ज्यावेळेस नॉर्मल रिप्रोडक्शन्स होतं त्यावेळेस हा आपण फर्टिलायझड एग सपोज असेल ज्या फर्टिलायझड एगमध्ये आपण न्यू जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस केला आणि तोच जीन आपण जर अदर ऑर्गॅनिझममध्ये इनकॉर्पोरेट केला
तर या ठिकाणी नॉर्मल जेनेटिक मटेरियलपेक्षा हा जीन काय होतो एक्सप्रेस होतो किंवा त्याला इम्प्लांट, दॅट इज कॉल्ड एज द, त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. किंवा इन सिंपल फॉर्म मध्ये यांच्या प्रोजेनीपासून जे न्यू ऑर्गॅनिझम तयार होईल तर यांचे सर्व जेनेटिकल कॅरेक्टर हे कुणामध्ये एक्सप्रेस होणार, न्यू जीन मध्ये. किंवा ऑलरेडी हा फर्टिलायझर एक जरी आपण यांच्यामध्ये इंट्रोड्यूस केला आणि यांच्यापासून न्यू प्रोजेनी तयार झालं तर न्यू प्रोजेनी कशी असेल, हे अदर जीनचे सुद्धा कॅरेक्टर त्यामधील एक्सप्रेस होतील. तर अशा सर्व ऑर्गॅनिझमला आपण टर्म काय देतो, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. इन शॉर्ट manipulation of genetic material. Transgenic animals is the fertile animals that carries an introduced gene in germline. germline म्हणजे हा जो जिनोम या ऑर्गॅनिझमचा आहे यांच्यामध्येच तो काय केला जातो, तर तो अदर जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर तो कंटिन्युअसली मल्टिप्लाय होतो. तर असे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत ज्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिलं, ट्रान्सजेनिक रॅट आहे, रॅबिट्स आहेत, ट्रान्सजेनिक पिग्स आहेत, ट्रान्सजेनिक शीप आहे, ट्रान्सजेनिक कव आहे आपण पाहिलं रोजी कव, किंवा ट्रान्सजेनिक फिश आहेत, हॅव प्रोड्युस्ड बट मोर 95% ॲनिमल्स हा ट्रान्सजेनिक कोणता आहे, माईस आहे. तो 95% ट्रान्सजेनिक हे आपण ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी कुणाचा उपयोग करतो, माईसचा. तर अशा सर्व ऑर्गॅनिझमला काय म्हणतो, ट्रान्सजेनिक. सो माईस आर द ॲप्रोप्रिएट चॉईस बिकॉज दे हॅव द शॉर्ट जनरेशन टाइम. अदर ऑर्गॅनिझमच्या कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर या ऑर्गॅनिझम मध्ये ही जी शॉर्ट लाईफ स्पॅन आहे आणि रिप्रोडक्शन कॅपॅसिटी कशी असते, मोर असते, ज्यामुळं त्या ठिकाणी आपण माईसचा 95% काय करतो, आपण उपयोग करून घेतात. नाव पा 40 eggs reimplanted relieved the easy to mouse can carry up to the 20 offsprings. नियर अबाउट ही रिप्रोडक्शन कॅपॅसिटी कुणामध्ये असते, माईस मध्ये. म्हणून आपण माईसचा उपयोग कशासाठी करतो, आपण ट्रान्सजेनिक साठी. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर बेनिफिशियल फॉर मॅन. त्यानंतर ट्रान्सजेनिक दिस हॅव द सायंटिफिक अँड कमर्शियल व्हॅल्यू. ट्रान्सजेनिक ॲनिमलचे जे बेनिफिट्स आहेत, आता याच्यात प्रश्न असा आहे की ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आपण का तयार करतात, हे बेनिफिट नुसार आपण काही बेनिफिट्स पाहिलं पहा, ज्यांच्यामध्ये आपण स्टडी ऑफ डिसीजेस पाहिले. स्टडी ऑफ डिसीजेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसीज होणारे ॲनिमल्स मध्ये जे सिम्पटम दाखवतात त्या डिसीजला मेन कॉज कोणता जीन आहे, कोणत्या जीनमुळे तो डिस्ट्रीब्यूट होतो, या सर्वांचा स्टडी करण्यासाठी आपण ट्रान्सजेनिक ॲनिमल्स तयार करतात. पा विथ द हेल्प ऑफ दीज ॲनिमल्स इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ न्यू ट्रीटमेंट फॉर ह्युमन सच ॲज कॅन्सर. नेक्स्ट डिसीज एक्झाम्पल लक्षात ठेवा, सिस्टिक फायब्रोसिस आहे. त्यानंतर हे जेनेटिकल डिसीज पुढे पाहण्यात रिम्युनेटेड अर्थरायटिस आहेत, अल्झायमर्स इज, ऑल दीज आर द डिसीजेस कुणामध्ये पाहायला भेटतात, आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स बॉडीमध्ये आपण ट्रीटमेंट देण्यासाठी पाहतो. त्यानंतर आपण पाहिलं वॅक्सिन सेफ्टी किंवा केमिकल सेफ्टी. ट्रान्सजेनिक माईस आर बिंग यूज टू टेस्ट द सेफ्टी पोलिओ वॅक्सिन. म्हणजे पोलिओ वॅक्सिन ज्यावेळेस आपण आता देतो, पण याचं मेन आपण पोलिओ वॅक्सिनचं ट्रीटमेंट देण्याच्या आधी हे कुणामध्ये आपण टेस्टिंग केलं, ट्रान्सजेनिक माईस मध्ये. म्हणजे ट्रान्सजेनिक माईस इज हेल्पफुल फॉर टू सेफ्टी द वॅक्सिन किंवा वॅक्सिन सेफ्टी किंवा केमिकल टॉक्सिसिटी सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर पहा बायोरेक्टर्स. बायोरेक्टर्स म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असं म्हटलं. बायोरेक्टर्सला काय म्हटलं आपण, बायोलॉजिकल प्रोडक्ट्स. पहा ट्रान्सजेनिक ॲनिमल्स वुड ऑल्सो हॅव युजफुल टू बायोरेक्टर्स म्हणजे प्रोडक्ट टू प्रोड्यूस फार्मास्युटिकली. फार्मास्युटिकली मधील नाव लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट प्रोटीन सच ॲज, कोणतं प्रोटीन म्हटलं आपण, अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. सो दॅट इज द प्रोड्युस्ड इन ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. ॲक्च्युअल माहिती आपल्याला कोणत्या डिसीजसाठी ट्रीटमेंट देतो आपण, एम्फायसिमा. एम्फायसिमा ही कोणता डिसीज आहे, रेस्पिरेटरी डिसीज आहे. पहा पुढे आपण रेस्पिरेटरी सिस्टीम पाहणार आहेत, पण ॲक्च्युअली इथं पहा हे जे लंग्स मधील अलायवेज आहेत, या लंग्सच्या अलायवेज सॅक्स मध्ये या ठिकाणी हा डिसऑर्डर क्रिएट करतं, म्हणजेच म्युकस ब्रॉन्क्युअल्स, म्युकस इन ब्रॉन्क्युअल्स. नाव एनलार्ज्ड एल्व्हिलायस अँड फ्युअर कॅपिलरीज. यांच्यामध्ये ॲक्च्युअल इन्फेक्शन्स कुठं होतं, एल्व्हिलायमध्ये होतं. नॉर्मल ब्रॉन्क्युअल्स याच्यापेक्षा ह्या ब्रॉन्क्युअल्स कशा होतात, एनलार्ज होतात. हे एम्फायसिमामध्ये आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. हा जे रेस्पिरेटरी डिसीज आहे तो रेस्पिरेटरी डिसीज, याला एल्व्हिला ऑफ एम्फायसिमा म्हणतो आपण. तर यांना आपण ट्रीटमेंट देण्यासाठी काय करतो, अँटीट्रिप्सिन्स याचा उपयोग केला जातात. एमसीक्यू विचारला जाईल, एम्फायसिमाच्या ट्रीटमेंटसाठी बायोलॉजिकल प्रोडक्ट कोणता आहे. याच्यानंतर आपण पाहिलं फर्स्ट कव का सिमिलर फिनाल्क्युटल्युरिया किंवा त्यांच्यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस, सिमिलर अटेम्प्ट्स करणारे आपण ट्रीटमेंट पाहिलं की अदर बायोलॉजिकल प्रोडक्ट सुद्धा तयार करतात. त्यानंतर आपण पाहिलं की फर्स्ट ट्रान्सजेनिक कव केव्हा तयार करण्यात आली, 1997 मध्ये. ज्या फर्स्ट ट्रान्सजेनिक कवचं नाव काय होतं, रोझी. काय प्रोड्यूस करतं ते, ह्युमन प्रोटीन, रिच्ड मिल्क्स, इनरिच्ड मिल्क्स 2 to 4 ग्राम. हे 2.2 to 4 दिसतं, तर हे 2 to 4 नाहीये, 2.4 ग्राम्स पर लिटर हे अमाऊंट या ठिकाणी लक्षात ठेवा.
आणि ज्यांच्यामधलं जे कंटेंट आहे त्या कंटेंटवर पण क्वेश्चन विचारला जातो, ज्याला काय नाव दिलं आपण, these milks contain लॅक्टा अल्बुमिन. काय नाव दिलं आपण त्याला, न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज करणारा लॅक्टा अल्बुमिन, अल्फा लॅक्टा अल्बुमिन हे कंटेंट कुणामध्ये असतं, त्या रोजी काऊच्या मिल्क्स मध्ये असतं. आणि हे मिल्कची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ते अदर नॅचरल नॉर्मल काऊपेक्षा ही कशी आहे, मोर न्यूट्रिशनल आहे. तर हे सर्व ऑर्गॅनिझम्स हे कोणते आहेत, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. यांच्यानंतर पाहिलं आपण केमिकल सेफ्टी टेस्टिंग. केमिकल सेफ्टी टेस्टिंग मीन्स ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅरी द जीन which make them more sensitive to toxic substances than non-transgenic animals. सरळ सरळ वाक्य लक्षात ठेवा, या ऑर्गॅनिझमचा जीन यांच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर हा अदर सोर्सेस पासून आला तर त्यांच्यामुळे यांच्या बॉडीमध्ये टॉक्सिसिटी काय होते, क्रिएट होते. ट्रान्सजेनिक ॲनिमल्स कॅरी जीन विच मेक्स देम मोर सेन्सिटिव्ह, बाकीच्या गोष्टी तो कसा असतो, मोर सेन्सिटिव्ह टू टॉक्सिक सबस्टन्सेस, त्याच्यामुळं हे नॉन ट्रान्सजेनिक ॲनिमल्स मध्ये येतात. केमिकल सेफ्टी टेस्टिंग साठी सुद्धा आपण या ठिकाणी त्याचा उपयोग करतात. नाव these are the transgenic animals. Toxicity testing is such animals allow us to get result in less time. टॉक्सिसिटी सुद्धा आपण चेक करण्यासाठी ट्रान्सजेनिक ॲनिमल्स पाहतोय. लास्ट याच्यातला आर्टिकल आपल्याला स्टडी करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय बायोसेफ्टी इश्यूज, ज्याला नाव देतो आपण इथिकल इश्यूज. तर आज आपण इथंच थांबतोय. आपला पार्ट्स ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हा कंप्लीट झालेला आहे. लास्ट आर्टिकल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टार्ट करतोय इथिकल इश्यू. लेट अस स्टॉप हियर. Thank you.